अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हिंदू धर्मात स्वस्तिक अत्यंत शुभ मानले जाते। घराच्या मुख्य दरवाजावर आणि उंबरट्यावर स्वस्तिक रेखाटल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते। वास्तुशास्त्रानुसार ह्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि वास्तुदोष कमी होतात। कुंकवाने योग्य पद्धतीने काढलेले स्वस्तिक घरात शांतता आणि भरभराट आणते, हे लक्ष्मीला प्रसन्न करते। हिंदू धर्मात स्वस्तिकाचे खूप महत्त्व आहे। ते प्रत्येक शुभ प्रसंगी रेखाटले जाते। आपल्या घरातील वडीलधारी मंडळी घरच्या उंबरट्यावर स्वस्तिक रेखाटायला सांगतात, मात्र त्यामागे काय कारण असतं ते जाणून घेऊया। जर घरात निगेटिव्ह वाईब्स जाणवत असतील किंवा सतत काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर एखाद्या छोटासा बदल करून नकारात्मकता कमी करता येते असं मानलं जातं। त्यासाठी घराच्या मुख्य दारावर उंबऱ्यावर संपूर्ण श्रद्धेने स्वस्तिक रेखाटलं जातं। मुख्य दारावर स्वस्तिक रेखाटणं शुभ मानलं जातं। वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते। मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक का, कसे, कुठे आणि केव्हा काढावे ते जाणून घेऊया। स्वस्तिक हे शुभ मानलं जातं, त्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होतात। घराच्या उंबरट्यावर दारावर स्वस्तिक काढणं हे सौभाग्यतेचं प्रतीक मानलं जातं। स्वस्तिक रेखाटणे उत्कर्ष होते आणि असं मानलं जातं। त्यामुळे घरात सुख समृद्धी येण्याचा मार्ग मोकळा होतो आणि वास्तुदोष दूर होत असतो असं मानलं जातं। स्वस्तिक रेखाटनाने वातावरण शुभ आणि सुखद होते। घराच्या दारावर उंबरट्यावर स्वस्तिक रेखाटल्याने लक्ष्मी प्राप्त होत असते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते। मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढताना वापरलेले साहित्य अत्यंत महत्त्वाचे असते। फक्त कुंकू वापरून ते काढायचे असते। कुंकवाने रेखाटलेले स्वस्तिक सुख आणि समृद्धीचे दार उघडून असे मानले जाते। स्वस्तिकचा आकार देखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते। मुख्य दरवाजा घराच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो, म्हणून येथे मोठ्या स्वस्तिकाचा वापर केला जातो असे मानले जाते की 9 बोटे लांब आणि रुंद स्वस्तिक वास्तुदोष कमी करण्याचा किंवा दूर करण्यासाठी फायदेशीर असतो। जर तुम्हाला तुमच्या घरासमोर एखादे झाड किंवा खांब असेल तर ते नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असू शकते। त्याच्या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी दररोज मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते। जेव्हा जेव्हा तुम्ही मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढतात तेव्हा तो भाग आधी स्वच्छ करा। धूळ असेल तर केर काढून पुसून घ्या। मुख्य दरवाजावरील स्वस्तिकाभोवती पिंपळ, आंबा किंवा अशोकाच्या पानांची माळ बांधणे देखील शुभ मानले जाते। मुख्य दरवाजाजवळ स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या भोवती बूट आणि चप्पल घालू नका किंवा तिथं काढू नका। मुख्य दरवाजा व्यतिरिक्त उंबऱ्यावर देखील स्वस्तिक काढता येते, म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कधीही कोणतेही शुभ कार्य असेल तर तुम्ही नक्कीच उंबरट्यावर हळदीचं लेपन करून स्वस्तिक आवर्जून काढा। हे नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर काढून जातं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होत असते। आज अमावस्या असल्यामुळे तुम्ही आज केलंच असेल। अशा शुभ प्रसंगी मंगळवार किंवा शुक्रवार असेल, तुम्ही रोजही स्वस्तिक काढलं तरी अतिउत्तम असतं, म्हणून तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती नक्कीच स्वस्तिक काढा आणि स्वस्तिकाचे खूप काही फायदे आहेत, म्हणून नक्कीच आवर्जून तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती उंबरट्यावरती नक्कीच स्वस्तिक काढा। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।